नमस्कार मित्रांनो. 1977 साली भारतात एक मोठे आर्थिक बदल घडवणारी संस्था जन्माला आली. ती म्हणजे HDFC बँक. या संस्थेची सुरुवात झाली होती मुंबईतून आणि उद्दिष्ट होतं सामान्य लोकांना त्यांच्या स्वतःच्या घरासाठी आर्थिक मदत करणं. त्या काळात होम लोन म्हणजे एक मोठं स्वप्न वाटायचं, कारण बँका तेव्हा सहजपणे होम लोन कोणाला देत नव्हते. पण HDFC आली आणि लोकांना विश्वास देऊ लागली की हो, आतासुद्धा आपलं पण घर होऊ शकतं. आता HDFC हे केवळ होम फायनान्स करणारी कंपनी नाही, तर ती एक मोठं फायनान्शियल जाळं उभं करणारी संस्था बनलेली आहे. HDFC बँक, HDFC लाईफ इन्शुरन्स, HDFC म्युच्युअल फंड आणि बरेच उपकंपन्या आजच्या घडीला भारतीय आर्थिक प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. चला तर आपण HDFC बँकचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. या कंपनीचे मार्केट कॅप 15,67,000 करोडच्या वर आहे. करंट प्राईस सध्या 2,000 रुपयाच्या आसपास आहे. स्टॉकचा PE 22 आहे. ROCE कमी आहे, 7% 14%. अल्टिमेट झेड स्कोअर कमी आहे. डेट टू इक्विटी 6.41 आहे. आपण सर्व व्हिडिओत बघितले आहोत की डेट टू इक्विटी 1च्या आतमध्ये पाहिजे. पण बँकच्या बाबतीत बँक ही लोन देणारी संस्था असते, त्यामुळे बँकेकडे कर्ज हे असणार. या कंपनीकडे रिझर्व पण चांगले 5,21,000 करोड. अर्निंग पर शेअर पण चांगला आहे, 92 रुपये प्रति शेअर ही कंपनी कमवत आहे. पित्रोस्की स्कोअर 5 आहे. या कंपनीत FII 48% आहे, पण या कंपनीत प्रमोटर अजून नाही आहे. या कंपनीचे DII 35% होल्डिंग घेऊन बसलेले आहे. पब्लिककडे 15% होल्डिंग आहे, तर गव्हर्नमेंटने थोडासा स्टेक आपला घेतलेला आहे, 0.18%. या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचे 21%, 5 वर्षाचे 22%, 3 वर्षाचे 35% आणि ट्रेलिंग 12 मंथचे 9% आहे. तसेच कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचे 21%, 5 वर्षाचे 21%, 3 वर्षाचे 23% आणि ट्रेलिंग 12 मंथचे 4%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 इयर्स 14%, 5 वर्षाचे 15%, 3 वर्षाचे 13%, तर एका वर्षात 23%. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची 16% आहे, 5 वर्षाची 16%, 3 वर्षाची 16% आणि लास्ट इयर 14%. चला तर आता या कंपनीचे आपण फायनान्शियल डिसिजन बघू. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट 20 आहे, 20च्या वर आहे, चांगले आहे. अर्निंग पर शेअर पण चांगला आहे, स्टेबल आहे. या कंपनीचं डेट टू इक्विटी थोडी तुम्ही समजू शकता कमी आहे. डेट टू इक्विटी जास्त आहे, पण विषय असा आहे की कंपनी कमवत पण आहे. ROCE या कंपनीचे मीडियम आहे. नेट प्रॉफिट पण दरवर्षी इन्क्रीज होत आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह सिग्नल आहे. प्रमोटर या कंपनीत नाही आहे, पण FII DII स्टेबल आहेत या कंपनीत. कॅश फ्लो पण या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट पण इन्क्रीज होत आहे दरवर्षी आणि 10 इयर सेल्स प्रॉफिट ग्रोथ पण 10च्या वरती आहे. तर मित्रांनो, दुसरी कंपनी आहे ICICI बँक. बँकिंग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना स्टेबल आणि लाँग टर्म ग्रोथ देणाऱ्या कंपन्या निवडणं खूप महत्त्वाचं असतं. ICICI बँक म्हणजे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया. ही बँक स्थापना झाली 1994 साली आणि आज ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक आहे. ICICI बँक म्हणजे आधुनिक, टेक्नॉलॉजी फ्रेंडली आणि ग्राहक केंद्रित बँक. 2025 ICICI बँक जवळपास 5,700+ ब्रँचेस आणि 16,500+ ATM नेटवर्क चालवत आहे. ICICI बँकची मुख्य खालील सेवा देते: रिटेल बँकिंग, सामान्य ग्राहकांसाठी सेव्हिंग अकाउंट्स, FD, कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कंपन्यांना IPO, M&A सारख्या सेवा देते. इन्शुरन्स अँड म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड इत्यादी उपकंपन्या पण आहेत. ICICI ही भारतातील बँक होती जी पूर्णपणे डिजिटल ब्रँचेस सुरू केली. ICICI लोम्बार्ड ही भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. या बँकेचा NPA कंट्रोल करण्याचा ट्रॅक रेकॉर्डसुद्धा उत्कृष्ट आहे.
जर तुम्ही लाँग टर्म गुंतवणूक शोधत असाल आणि बँकिंग सेक्टरमध्ये विश्वास असेल तर ICICI बँक हा एक मजबूत आणि भरोसेमंद पर्याय ठरू शकतो. ही बँक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्थिरता आणि ग्रोथ दोन्ही देऊ शकते. शेअर महाग वाटला तरी त्यांचे फंडामेंटल बेस मजबूत आहे. चला तर आपण या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. या कंपनीचे मार्केट कॅप आहे 10,72,916 करोड. करंट प्राईस सध्या 1500 आहे. स्टॉकचा P/E आहे. ROC 7.88% तर ROE 18% आहे. रिटर्न Z स्कोअर 1 आहे. या कंपनीकडे डेप्ट 18,60,521 करोड आहे. जे बँकिंग सेक्टर असतात त्यांच्याकडे कर्ज असते, त्यामुळे डेप्टचा एवढा विषय येत नाही. रिझर्व्ह पण या कंपनीकडे 3,10,411 करोड आहे. ही कंपनी अर्निंग पर शेअर 74 रुपये प्रति शेअर कमवते. या कंपनीकडे करंट असेट काही नाही. या कंपनीमध्ये प्रमोटर्स नाही आहे. गव्हर्नमेंटने आपला 0.27% स्टेक घेतला आहे आणि FIIकडे 46.77% हिस्सेदारी आहे आणि DIIने 43.91% हिस्सेदारी आहे आणि पब्लिककडे फक्त 9% हिस्सेदारी आहे. या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचे 13% आहे, तर 5 वर्षाचे 17% आणि 3 वर्षाचे 25% आणि ट्रेलिंग 12 मंथचे 14%. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचे 15% आणि 5 वर्षाचे 40%, 3 वर्षाचे 27% तर ट्रेलिंग 12 मंथचे 17% आहे. स्टॉकचा CAGR प्राईससुद्धा 10 इयर्सचा 18% आहे, 5 वर्षाचा 34% तर 3 वर्षाचा 22% आणि 1 वर्षाचा 26% आहे. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 इयर्स 14%, 5 वर्षाचा 17% आणि 3 वर्षाचा 18% आणि लास्ट इयर 18% आहे. चला तर या कंपनीचे फायनल डिसिजन टेबलवर येऊ. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट 20 पाहिजे पण 20च्या वरती आहे, ते चांगले साईन आहे. 29.1%. या कंपनीचे अर्निंग पर शेअरसुद्धा स्टेबल आहे. या कंपनीकडे डेप्ट खूप आहे, पण तुम्हाला सांगितलं आहे की या बँकिंग सेक्टरात जे बँक्स असतात त्यांच्याकडे डेप्ट असतेच. या कंपनीचे ROE ROC मीडियम आहे. या कंपनीचे नेट प्रॉफिटसुद्धा इन्क्रीज होत आहे दरवर्षी. या कंपनीचे प्रमोटर नाही आहेत, पण FII DII यांनी आपली होल्डिंग स्टेबल ठेवली नसून इन्क्रीज करत आहे छोट्या टक्क्याने 1%, 2% या हिशोबाने. या कंपनीचा कॅश फ्लो पण पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट पण दरवर्षी इन्क्रीज होत आहे आणि 10 वर्षाचा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघितला असेल, वेट ग्रोथ हा पण पॉझिटिव्ह आहे.